पण म्हणावी अशी कुठल्याही प्रकारची प्रगती काही दिसली नाही. दुसरे आमदार आमच्याकडे कोण आलेलेच नाही, ते काम कोण करणार. वाळलेल्या ह्या दिवसात सगळं नदीत आम्हाला खड्डं वगैरे असं मारायला लागायचं. त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून मला त्या काळात अडचणीच्या काळात 50,000ची मदत केली. आणि आम्हाला उमेदवारी योग्य आहे. जिकडे ज्याचा चहा पितोय त्याच्याकडेच आपण काय ते मतदान दिलं पाहिजे. पाणी ज्या वेळेला म्हणतो ना त्यावेळेला पाणी तिकडे वरती घालवलेलं आहे, त्याच्यामुळे पसंती मिळणार. आपण आढावा घेतोय कळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. हा मतदारसंघ तसा लोकसंख्या ही घनता कमी असल्यामुळं विस्तीर्ण आहे, भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असा आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे साधारण 30 गावं या मतदारसंघामध्ये येतात. त्यामुळं एका बाजूला मुख्य रस्ता आहे, दुसऱ्या बाजूला डोंगरदऱ्या आहेत. असा छान मतदारसंघ नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. सध्या मी आहे कोदवडेमध्ये. इथले नागरिक आहेत, कामाची गडबड चोर आहे शेताकडची, त्यांच्याशी चर्चा करणार. काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे, हां. काय उमेदवार कोण आहे तिथं, कामाला कोण येते, जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं कोण कामं करते वाटतं? हो का? जिल्हा परिषदेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 17च्या अगोदर 4 सदस्य 20 वर्षात येऊन गेले. पण म्हणावी अशी कुठल्याही प्रकारची प्रगती काही दिसली नाही. मग भलं कळे आम्हाला बाजारपेठ आहे मोठं, म्हणजे आमचं सेंटर. हां. तर त्या कळ्याचं अगदी म्हणजे रस्ता पाणी बिणी आता म्हणजे जे होतं किंवा म्हणजे संडास बाथरूम जे म्हणजे बाहेरच्या जाणाऱ्या माणसाची अडचण जी होती हां. ते आता अलीकडं 17 ते 22मध्ये एवढा विकास झाला आहे. तर त्या असणाऱ्या सदस्यांनी आम्हीसुद्धा औचित्य करतो एका आमदाराच्या गावात झालेलं नाही असं म्हणजे त्या जिल्हा परिषद सदस्यांनी केलेलं आहे झाले. आणि तसंच आता इकडं आता कामं केल्यात म्हणतात तुम्ही, काय कराल तुमच्या गावातली कामं, विकास कामं काय सांगतील? हां आमच्या गावात आता आहे बघा 30 लाखाचा रस्ता RCC केला हां. झालं. दिवळीक 10 लाखाचं दिलं, हां. तिचा अंदाज 40, परत 60 लाखाची पाण्याची स्कीम गेली. हां. असा 1 कोटीचा जवळजवळ निधी आत्ता म्हणजे गेल्या वेळी झाला आहे 17 ते 22पर्यंत. हा चंद्रदीप साहेबांच्या आमदारांच्या ह्याच्यातनं झाला आहे. दुसरी गोष्ट आत्ता 44 लाखाच्या 2 शाळेच्या खोल्या 24 लाखाच्या आणि एक हनुमान तालीम ती साधारणतः किती आहे? 20 लाखाची. हां. आत्ता सध्या म्हणजे कामं प्रगतीपथावर आहेत, म्हणजे 4-8 दिवसात चालू म्हणजे करतील. ह्या कामावर तुम्ही नागरिक म्हणून समाधानी आहे? हो समाधानी आहे, असं अगदी समाधानी आहेत. आणि परत माझ्यापेक्षा हा शेतकरी आहे. हां. म्हणजे आमदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुखाला दुखाला कसं असतात जरा सांगा तुम्ही. तुम्हाला काय वाटतं आबा? तुमचे सहकारी म्हणतात की चंद्रदीप नरखेंचं काम चांगलं आहे, तुम्हाला काय वाटतं? चंद्रदेव नरके आपलं एखाद्याला काय जरी झालं तरी आपल्या इकडे येतात हे करून, किंवा एखाद्याला मयत कळालं तरी बिहून त्यांच्या घरात गटकावर बसून असे जातात. मी बारीक सारीक गोष्टीला सुद्धा आहे. हा आहेत बारीक सारी गोष्टी आहेत. बर, मग आता जिल्हा परिषदेचं कसं कसं काय काय करायचं ठरवलंय सर? ते काय हॅलो, हां. हे बघा, आमदार साहेबांनी आमचा धामणी प्रकल्प वगैरे काढला होता. हां. धामणी कळीसांद्रे तेला चालना देऊन आता एक स्टीमशिप आणि त्या तलावामध्ये तुंबलेला आहे. आणि मातीची धरणं जी घालायला लागते ते बंद केले ती आता औंधा बंद केल्याने पाणी खाली वाहतंय. हां. म्हणजे ते मार्गस्थ झालंय, पूर्ण बर. झाल्यात, जमा आहे. म्हणजे एकंदरीत चंद्रदीप नरके जी भूमिका घेतील ती घेतील. त्याबरोबर तुम्ही असणार? हा, आम्ही आणि आणि दुसरीकडे बघा जिल्हा परिषद सदस्य आता जे दिलेले आहेत हां. त्या म्हणजे एवढं त्यांचं हे आहे. मला वाटतं त्यांचं आता ते त्यांचा मालक झाला, त्यांचा सासरे झाले, म्हणजे सासू झाली, सर्जेराव पाटील, सुभाष पाटील यांच्यावर. सर्जेराव पाटील वगैरे. आणि आता जे सदस्य दिलेले आहेत आता तिने 10 वर्ष तिथलं कळ्याचं म्हणजे सरिता पाटील. हां सरिता पाटील हां. सदस्यपद भोगले, सरपंचपद भोगलेलं आहे तिने. हां. परत दुसरी गोष्ट आता सर्जेराव पाटलांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर साहेब आमच्याकडे तुम्हाला सांगतो अगदी म्हणजे वाळलेल्या ह्या दिवसात सगळं नदीत आम्हाला खड्डं वगैरे असं मारायला लागायचं. हां. पाणी नव्हतंच आम्हाला. हां. तर आत्ता सध्या म्हणजे अलीकडं 2017पासून तिने धरण सोसायटी त्यांच्या म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा त्यांच्या ताब्यात आहे. हां. त्यामुळे तिने इथून कमीत कमी उलटी गंगा म्हणतात त्याला, उलटी गंगा साधारणतः इथून 16 ते 17 किलोमीटरवर लिफ्ट पद्धतीनं चंद्रबाई साहेबांनी दोघांनी म्हणजे असं आमदारांनी तिने कळे धरण तुंबिवलं, परत सुळ्यावरनं वर घेतलं आंबर्यापर्यंत. आणि आंबर्यावरून लिफ्ट तिथं म्हणजे कारखान्याच्या मोटऱ्या बसवून वर मासुर्ली खोऱ्याला वर पाणी दिलं.
त्यामुळे उलटं- अगदी उलटं दिलं, उलटी उलटं. गंगा म्हणतात त्याला, उलटी हा. गंगा. म्हणजे तर ते पाणी दिल्यामुळे इथलं नंदनवन झालंय. नंदनवन झालंय आणि आता काय प्रश्न मिटवलाच ते नाही कळेसंद्र तलावा झालाय ते बरं, मग आता त्यामुळे जिल्हा परिषदला तुमची जिल्हा भूमिका परिषदला आमची भूमिका ठाम चंद्रदीप साहेबांच्या संघ आणि जिल्हा परिषद म्हणजे सर्जेराव तुम्ही धनुष्यबाणावर समाधानी आहे. हो, समाधानी समाधानी आहे समाधानी आहे समाधानी आहे. जवळजवळ समाधानी. 95% आम्ही आणि समाधानी आहे. आम्हाला उमेदवार योग्य आहे उमेदवार पण योग्य नाही. उमेदवार योग्य आहेत धडपडीचे आहेत आमच्यापर्यंत पोचणारे आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतो असे मग तिथं गेल्यावर आम्हाला पण किंमत देतात काय सांगशील मित्रा? खरं तर म्हशी नदीला घेऊन गेला का कसं काय काय आहे? होय कशासाठी? आज काय सुट्टी करत? हा, जनावर सुट्टी. गेलेलो हा. नदीला घेऊन जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या, काय वातावरण आहे तर काय कसं? इथे चंद्रदीप नरके साहेबांचंच वातावरण आहे कारण धामणीकोरात बराच विकास केलेला आहे त्यांनी बरं, विकास कामं केलं, काय विकास कामं सांगशील तू? काय भरपूर आता एकनाथ शिंदे साहेबांनी भरपूर निधी लावलेला आहे हा भागामध्ये हा. शाळेचे असतील हा. प्रत्येक ठिकाणी शाळेचे निधी लावल्यात हा रस्त्यांची कामं आहेत व्यवस्थित हा. चांगला विकास केला बरं, आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली हा, काय सांगशील तू? धनुष्यबाणालाच मतदान द्यावं कारण आता महायुतीची सत्ता आहे हा. आणि महायुतीच चांगली कामं करू शकते आपल्या ह्याच्यामध्ये. धनुष्यबाणावर एकंदरीत समाधानी आहेस तू? मस्त तुझी हो. मारत नाही ना? नाही नाही धनुष्यबाणावर समाधानी आहे. हो हो कारण आम्ही महायुतीची भागात महायुतीच जास्त झालं बरं बरं. विकास कामाच्या संदर्भात बोलायचं झालं तर काय चंद्रदीप नरकेंनी काय विकास कामं केली? भरपूर आता ही जी केल्या शाळेची केल्यात रस्त्याची केल्यात पाईपलाईनची हा. आहेत भरपूर अशी कामं केल्यात आहे. केल्यात. होय बरं, म्हणजे एकंदरीत इथलं काम जे आहे ते चांगलं आहे. होय होय मग धनुष्यबाणासोबत तू आहेस म्हणतो. आहे 100% तशी तालीम मंजूर आहे देऊळ मंजूर आहे देऊळ त्यानेच बांधले तालीम पण त्यानेच बांधली बरं. मग शाळेची कामं हां. दुसरा आमदार आमच्याकडे कोण आलेलेच नाही ते कामं कोण करणार होय बरं, आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, हां तुम्ही कोणाबरोबर असणार आहे? आम्ही तिकडे शिवसेनेकडे असणार आहे शिवसेनेकडे? हो. का, कारण काय? हां कारण काय? अहो लाडक्या बहिणीचे पैसे घरात येतात ना मग कुठे जाणार महिन्याला 500 रुपये बायकाच नाही त्या ते ह्या 1500 हां. महिन्यानंतर मग मतदान देणार कोणाला आम्ही जिकडं ज्याचा चहा पितोय त्याच्याकडेच आपण काय ते मतदान दिलं पाहिजे बरोबर बरोबर. चहा पेत नाही आणि कोण देत नाही त्याच्यावर कोण जाणार आहे मी थोडक्यात कामं करणारा माणूस आहे, त्याच्याबरोबर तुम्ही राहणार म्हणताय. हो बरं. आता जिल्हा परिषदला इथनं कोण उमेदवार आहेत माहिती आहे? आहेच की कोण आहे? सरजी पाटील सर्जीराव पाटलांच्या. ओके. त्यांचं काय काम आहे काय, कसं काय? आहेत की भागात आता त्याचेच पाणी आपल्याला उसाला पाचते ना उसाला पाणी त्यांचंच आहे, होय म्हणजे कामाचा माणूस आहे म्हणा. हा कामाचा माणूस त्याच्यावर मतदान कोण देणार बरं, मग आता कोदोडेकर 100% देणार देणार? हो खात्री आहे तुम्हाला? मग आता मी वयस्कर माणूस पोरं सहज सांगते मी वयस्कर बरं. माणूस बरं, एवढी मला तुम्हाला सांगा, बातमी देऊ इथल्या शकतो या जिल्हा परिषदेचा काय काय कौल कसा असणार, कोण निवडून येईल वाटतं? सर्जेराव पाटीलच येणार असं आमचं हे आहे. जिकडं एकंदरीत हा वातावरण बघता तसंच आहे वातावरण. हो वातावरण सर्जेराव पाटलाचंच आहे आपल्या इथं जर बघायचं गेलं झालं हम्म. तर आमदार चंद्रदीप नरकेशिवाय दुसरं कोण नाही आमच्या दुसरं कोण नाही? नाही नाही मग काय विकास मग काम आपण- म्हणजे काय? भरपूर आमच्या गावासाठी आजपर्यंत बघितलं तर भरपूर साहेबांनी मदत केलेली आहे विकास कामाच्या बाबतीत असेल किंवा कोण वारलं हां. काही दवाखान्याच्या काही अडचणी असतील कुठल्या दवाखान्याच्या बाबतीत तर तसं बघेल तर आमचा पप्पा स्वतः हां. स्टोन हां. बसलेला हां. मेंदू हां. त्यावेळी स्वतः साहेब तिथे येऊन त्यांनी विचारपूस केली डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि त्यावेळी आम्ही अडचणीत होतो आणि त्यावेळी साहेबांनी आमची कागदपत्र नेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते हां. त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून मला त्या काळात अडचणीच्या काळात 50,000ची मदत केली त्यामुळे आम्ही तर साहेबांना अजिबात विसरूही शकत नाही बरं. आणि इतर जर तसं बघायला गेलं तर आमदार चंद्रदीप नरके साहेब म्हणजे सर्वसामान्य माणूसच आमदार असले का आम्हाला भास होते जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या, इथनं कोण उमेदवार आहे तुम्हाला काय माहिती? आता तसं जर बघायला गेलं तर आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्याकडून आपलं सरिता 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 सुभाष पाटील सुभाष या पाटील आहेत हा, काय? आहेत आहे बरं सर्जेराव पाटलांच्या सुनबाई आहेत बरं. तसं पण हां. तसं जर बघायला गेलं तर सर्जेराव पाटलांचं देखील जसं चंद्रदीप साहेबांचं जसं जिव्हाळा आहे लोकांच्या बाबतीत हां. तसाच सर्जेराव पाटलांचा देखील भाऊंचा बरं. आमच्या गावातल्या लोकांच्या बद्दल भरपूर जिव्हाळा हां. आहे कोण वारलं वगैरे तर ते लगेच येतात हां. आणि कळ्यात जर कोणाला काय अडचणी आली किंवा काय कुठल्याही संबंधित काय पोलीस स्टेशनचं असेल किंवा असेल तर सुभाष पाटील स्वतः जतनीशी स्वतः
तिथं हजर असतात बरं. आणि ते स्वतः त्यांना मदत करतात. मग एकंदरीत आता मतदानाबद्दल किंवा एकंदरीत पसंतीबद्दल बोलायचं झालं तर लोक त्यांना देतील यावेळी देणार संधी? देणार 100% देणार. देणार. काय वाटते तुम्हाला? कारण काय त्यांनी पाण्यासाठी वगैरे सर्व भागात मदत केलेली आहे ना. पाणी ज्या वेळेला नव्हते ना त्यावेळेला पाणी तिकडे वरती घालवलेलं आहे. वाटतं? हां, त्याच्यामुळे पसंती मिळणार पसंती मिळणार. मिळणार एकंदरीत कोदवडेकर पसंती देतील असं देते वाटतं? देते देणार. कोदवडे. आणि आमच्या गावात तसं पाहायला गेलं तर कायम धनुष्यबाण चंद्रदीप नरके साहेबांच्या पासून वाढतच आले. म्हणजे तुमचं प्रत्येक वेळी गाव तुमचं धनुष्यबाणावर उभं आहे. धनुष्यबाण होय. प्रत्येक वेळी- प्रत्येक वेळी साहेबांना लीड आमच्या गावातून दिलेला आहे. यावेळी पण देणार धनुष्यबाण. का? देणार 100% देणार. तसं वातावरण आहे. आहे पुण्यात आहे मी, स्थानिक महिला आहेत, काम त्यांची चालू आहेत. त्या दरम्यान मी त्यांना थोडा वेळ थांबवलोय. मावशी, निवडणूक लागल्या, जिल्हा परिषदेची माहिती आहे काय? हाय की लागली आहे. लागली इथल्या कामाला अडी अडचणीला कोण येते? नरके येते नरके नरकी येतात. होय. काय काय कामं करतात इथली? मग पाण्याची वाट करतात तिथनं शाळा हाय हा. काहीतरी तालीम बांधायची हाय म्हणजे आहेत इथं आहेत कामाला आहेत वरच्यावर. आहेत आहेत काय कशासाठी आलेले? तालमीत येते ते बर, उद्घाटन करून गेले ते उद्घाटन केले तालमीचं. केले की बर, आणि काय कामं तुमची काय दुकासुकाला उभा राहतात उभा राहतात? येते येतात. येते काय तुमचा काय अनुभव होता? कशासाठी आलेले? काय येते हाक मारा येतात येतात येते ते सर्वसामान्य कोण जरी वारलं तरी हा. प्रत्येकाच्या घरोघरी चंद्रहित नरके असतात. असतात? हो. बर, सर्वसामान्य असू दे, पण आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. उमेदवार म्हणून कोणाला पसंती देतील इथली माणसं किंवा इथली मतदार वाटते तुम्हाला? सरिता पाटील यांना देतील. ओके, म्हणजे इथल्या सरिता पाटील उमेदवार आहेत, होय. त्यांना देतील. त्यांचं काय काम आहे काय इथं? आहे की म्हणजे त्यांचे सासरे जे सर्जेराव पाटील असतात हां, ना हां, भाऊ ते सतत असतात चंद्रहित नरके साहेबांच्या बरोबर. हां. त्यांच्यामुळे त्यांना त्या सहकार्य करतील. म्हणजे चंद्रदीप नरके आणि भाऊ एकत्र असल्यामुळे त्यांची कामं पण सुरू आहेत आणि त्यामुळे इथली माणसं त्यांना पसंती तसंच देतील. पाण्याचा पुरवठा आमच्या जे नदीला पाणी कमी होतं ते पाणी पण जास्त उपलब्ध आहे व्यवस्थित आहे. ओके, म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी पाण्याचा इथं होय, अडचण होती काय? टंचाई होती. मग त्यांनी काय कामं केली तिथे त्या संदर्भात? त्यांच्या धरणातून पाणी वरती आम्हाला धरून द्यायचं काम केलं त्यांनी. मग एकंदरीत कोदवडेकर सगळे पसंती देतील देतील वाटतंय तुम्हाला? वाटते. ज्या नागरिकांशी बोलतोय इथली माणसं इथल्या विकास कामांवर जातात. इथली शक्यतो अर्थकारण जे आहे ते शेतीशी कनेक्टेड आहे आणि शेतीला पाणी असेल किंवा इथल्या सोयीसुविधांसाठी असेल. आमदार चंद्रदीप नरके आमच्यासोबत आहेत. अडीअडचणीला उभे राहतात, अगदी एखाद्याच्या दुःख काळात सुद्धा ते उभे राहतात आणि त्यामुळं त्यांनी दिलेला उमेदवार देखील आणि त्यांचं काम देखील सकारात्मक असल्याचं इथलं नागरिक म्हणतात. एकंदरीत कोदवड्यातलं हे वातावरण आहे. पुढे जाऊया, आणखी काही अपडेटसह भेटूया नव्या विषयासह. थांबतो इथंच मी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.